कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने एसआईआर प्रक्रिया को लेकर सरकार पर गंभीर सवाल उठाते हुए दावा किया है कि करीब 2 करोड़ मतदाता कम हुए हैं और इनमें बड़ी संख्या शहरी क्षेत्र के मतदाताओं की है। उन्होंने आरोप लगाया कि मुस्लिम बहुल इलाकों में मतदाता सूची से नाम हटाए गए हैं और इस पूरे मामले की जांच होनी चाहिए। वडेट्टीवार ने चेतावनी दी है कि यदि मतदाता सूची में गड़बड़ी जारी रही तो कांग्रेस इसके खिलाफ जन आंदोलन खड़ा करेगी। साथ ही नक्सलवाद के आरोपों को लेकर प्रधानमंत्री पर निशाना साधते हुए उन्होंने कहा कि युवाओं को विपक्ष के खिलाफ खड़ा करके आखिर क्या हासिल करना चाहते हैं। वडेट्टीवार ने भाजपा में शामिल हुए पूर्व मंत्री की पत्नी द्वारा राहुल गांधी पर की गई टिप्पणी पर भी तीखी प्रतिक्रिया दी। उन्होंने राहुल गांधी के परिवार के स्वतंत्रता संग्राम में योगदान का जिक्र करते हुए कहा कि ऐसे परिवार पर टिप्पणी करने से पहले इतिहास का भान होना चाहिए। वहीं आरटीओ वसूली और भ्रष्टाचार के आरोपों पर उन्होंने एसआईटी जांच और हाईकोर्ट में मामला जाने का हवाला देते हुए कार्रवाई की उम्मीद जताई। अरुण इलाके के कथित माओवादी प्रकरण पर उन्होंने कहा कि किसी पुराने मामले से किसी आंदोलन को बदनाम नहीं किया जाना चाहिए और वर्तमान आरोपों को देखना जरूरी है। जरांगे पाटिल को लेकर वडेट्टीवार ने सरकार पर तंज कसते हुए कहा कि सरकार उनके सामने बार बार झुकती रही है। वहीं मुंबई के आजाद मैदान में कतराटदारों के आंदोलन पर उन्होंने सवाल उठाया। समृद्धि महामार्ग और शक्तिपीठ महामार्ग के लिए हजारों करोड़ रुपए उपलब्ध हैं, लेकिन कतराटदारों का बकाया चुकाने के लिए पैसा क्यों नहीं है। अब सवाल यह है कि एसआईआर, आरटीओ, भ्रष्टाचार और कतराटदारों के भुगतान जैसे मुद्दों पर सरकार क्या जवाब देगी और क्या वडेट्टीवार के आरोपों की निष्पक्ष जांच होगी। एसआयआर मध्ये संपल्यानंतर आता त्या संदर्भात आमचाही अभ्यास सुरू आहे। जे मतदार कमी झालेत त्यातले मॅक्झिमम मतदार हे शहरी भागातील आहेत आणि शहरी भागामध्ये एसआयआर राबवताना अधिक लोकांना त्या ठिकाणी लावण्याची आवश्यकता होती आणि त्यामुळे नेमकी ही 2 कोटी मतदार कसे कमी झाले यामागे काय षडयंत्र आहे। कारण एसआयआर जिथे जिथे पूर्वी पण एसआयआर व्हायचे, पण या भारतीय जनता पक्षाचं सरकार आणि यांच्या मोदी सरकारने एसआयआर करताना पर्टिक्युलर अल्पसंख्याक लोकांना टार्गेट करूनच हा एसआयआर केला असा आमचा स्पष्ट आरोप आहे। ते मतदार यांच्या विरोधातले जे काही जिथे जिथे पॉकेट आहे तिथे एसआयआरमधून कशा पद्धतीनं नावं वगळता येईल त्यामुळेच त्या अनेक प्रकारच्या त्यामध्ये अटी शर्ती घातल्या आणि आज आता 2002 मध्ये मतदार यादीमध्ये नाव असायला पाहिजे। आता ते सगळे हे करत असं आता तर तुमचे 2 कोटी एसआयआरच्या ह्याच्यात झाले। मग ज्या वेळेस त्यांनी हे संपूर्ण अंतिम करत असताना डिलिशनमध्ये पुन्हा कमी करतील, डिलीट करताना अनेक लोकांना डिलीट अशी सुद्धा भीती आहे। त्यावर आमचं पूर्ण लक्ष आहे आणि जर असा काही प्रकार केला तर आम्ही याविरुद्ध जन आंदोलन करू आणि याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल। पंतप्रधानांनी 15 ऑगस्टला तरुणांना किंवा विरोधकांना दिमाखी नक्षल म्हणून संबोधित केलं होतं। आता दिमाखी नक्षल पक्ष पुढे आला, त्याला मोठं समर्थन मिळतं। असं आहे, जे जे बोलत आहेत ते भांबावले आहेत, घाबरले आहेत, प्राईम मिनिस्टर डर गए म्हणून त्यांच्या बोलण्यातून अशा प्रकारचे वक्तव्य येत आहेत। आणि जर तरुणाला, विरोधी पक्षाला ज्यांचा इतिहास देशविरोधी राहिला, ज्यांचा इतिहास संविधान विरोधी आहे, ज्यांचा इतिहास देशाच्या स्वातंत्र्याविरोधात होता, त्यांनी दुसऱ्यावर अशा प्रकारचे आरोप करणं ते हास्यास्पद आहे। काल एका महाराष्ट्रातील भ्रष्टाचारी नेत्याची बायको जे भाजपमध्ये आहे तिनं काल राहुल गांधींना खून में देशभक्ती होनी चाहिए त्याच्या आयला वेळी बाई तुला काय सांगावं। ज्यांच्या घरात ज्यांची आजी 32 गोळ्या छातीवर झेलून तिचा मृत्यू झाला, ज्याच्या वडिलांचे देहाचे तुकडे झालेत, ज्यांचे आजोबा जवळपास 11-12 वर्षे जेलात होते, ज्यांचे संपूर्ण कुटुंब जेलात होते स्वातंत्र्यासाठी, आणि ही एक राज्यातील भ्रष्टाचारा नवऱ्याला वाचवण्यासाठी भाजपमध्ये गेलेली बाई, वेंगळी बाई, ती मात्र गांधीवर आरोप करते आहे। जिथे म्हणजे सूर्याकडे थुंकून बघण्याचा प्रयत्न आहे, तिच्या तोंडावरच आज सगळी थुंकी पडणार आहे। म्हणून अशा प्रकारची गांधी घराण्यावर आरोप करणं, कुटुंबावर आरोप करणं, विरोधकावर आरोप करणं, प्राईम मिनिस्टरचे जे आरोप आहेत हे हास्यास्पद आहे। देशाने याला पुन्हा लोकांना रस्त्यावर उतरण्यासाठी प्राईम मिनिस्टर मजबूर करतायत काय असे वक्तव्य करून
अशा प्रकारचं वातावरण देशभरात आहे. आरटीओ कार्यालयात एक अवैध वसुली आणि संदर्भातली याचिका जनहित याचिका म्हणून नागपूर हायकोर्टानं मंजूर केली आहे. कसं पाहता तुम्ही? नाही, याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार आहे, गैरप्रकार आहे. याची चौकशी झालीच पाहिजे. SIT नेमली आहे, SITची SOP ठरली आहे आणि त्यातून हे सगळं प्रकार उघडकीस येईलच. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लूट जी चालली आणि लोकांना त्रास देण्याचं काही चालणं आहे, त्यातून मात्र नक्की यातून मार्ग निघेल आणि याला कुठे ना कुठेतरी ब्रेक लागेल असा मला विश्वास आहे. एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये येणार होते असं हुसेन दलवाई यांनी म्हटलेलं आहे, पण काँग्रेसच्या काही नेत्यांनी त्यांना विरोध केला. नाही, मला माहीत नाही आणि त्याच्याशी मी कधी ऐकलं नाही आणि मी कधी काही त्या संदर्भात चर्चा झाल्याची माझ्या तरी माहिती नाही. दिल्ली ते CGPचं जे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये अरुण ढेलके जो एक सक्रिय नक्षल म्हणून त्याला 8 वर्ष शिक्षा झाली, तो तुरुंगवास भोगून आला, तो देखील त्यात सहभागी होता. त्यामुळे अशा प्रकारे काही नक्षल समर्थक किंवा पूर्वाश्रमीचे नक्षल या आंदोलनात सहभागी असल्याचं सुरक्षा यंत्रणेच्या रेकॉर्डवर आलेलं आहे. असेल ना, हौशे नवशे गाच असतात. तर शिक्षा झाली, तो बाहेर आला, शिक्षा भोगून आला, सुधारला असेल. खून केला माणूस, एखाद्याचा खून झाला असेल रागाच्या भरात किंवा खून केला असेल, त्याला तो जर तिकडे कोणाच्या आंदोलनात गेला तर त्याला काही निमंत्रण थोडी देऊन बोलवलं आहे. तो स्वतःहून गेला. नाही तू ये आता, नक्षलवादी होतास, तो आमच्या आंदोलनात आहे असं कोणी म्हटलं काय? म्हणजे तरुणाच्या चळवळीला बदनाम करण्यासाठी नवीन कारणं शोधून त्यामध्ये बदनाम करणं हेच त्यामागचं षडयंत्र आहे. मुंबईला जाम करा, मगच देशातला मान मिळेल अशा पद्धतीने 10,000 कोटी थकीत आहे कंत्राटदाराचं. इशारा दिला आहे. करू द्या आता, ते मी सांगितलं आता सरकार बघेल आणि ते बघेल, ते दोघे बघून घेतील एकमेकाला. वारंवार सरकारने घुटणे टेकलेच आहेत त्यांच्या दरबाराच्या. माना पानाचा ना त्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला. रुसवा नको ग बाई कुणाचा, मोठ्यानी उतारा काढला. लगीन घाई सुचून देई, खरेदीने पणा काढला. खरेदीला वर्षीधीने उत्साह नवा आणला. बांधला बसका बांधला, बांधला